आबोली आता कसं वाटतंय मग? खुश ना आता? चला. आणि कॅन्डल्स पण घेतले आता लावायचे. काहीतरी प्रेम मागायचं असतं. हे बा आम्ही ना आता कॅम्प साईड एरियात आहे आणि जबरदस्त किती गर्दी आहे, ट्रॅफिक जाम. आबोलीने कधी एवढं ट्रॅफिक बघितलं नसेल रात्री 10 वाजता. 10ला नाही बघितलं, 7-7:30 वाजता आमच्या जळगावचे. मला ही डिसअपॉइंट झालेली आवडत नाही म्हणून म्हटलं आता चर्च शोधायचंच. सो तिला 2-3 ठिकाणी मिळालं नाही तिला हवं तसं. शेवटी तिला हवं तसंच आम्हाला घ्यायला लागलं. हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी डोळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. नाही ना, ते मी बेल्ट घ्यायचा ना आपल्याला, पुढे जाऊन घेऊ बेल्ट वाटलं. सो गाईज आम्ही ना चर्चला आलेलो आहे आता. आज क्रिसमस आहे ना. मी स्टोरी सांगणार आहे त्याची. मी बोलणार आहे ना. हा बर, आत्ताच सांगायला पाहिजे. सो गाईज आम्हाला खरं तर चर्चमध्ये आज जायचं होतं, पण एक दुसऱ्या कामात अडकल्यामुळे आम्हाला इकडे यायला एका ठिकाणी चर्च बंद झाला. 9:30 झाले. त्यामुळे मॅडम डिसअपॉइंटमेंट झाले आणि मला ही डिसअपॉइंट झालेली आवडत नाही म्हणून म्हटलं आता चर्च शोधायचंच म्हणून निघालो. आणि मग पहिल्या ठिकाणी आम्ही गेलो, चर्च बंद, आणि आता दुसऱ्या ठिकाणी शोधत आलो, पण चालू आहे त्यामुळे आता खुश दिसते. मग आता आलोय चर्चमध्ये. आणि ना ते डोक्याला लावायचं बेल्ट असं ना, तो बेल्ट घ्यायचा आहे, पण घाईघाईत म्हटलं चर्च मिस नको व्हायला म्हणून आम्ही पहिले घेऊन गेलो. मी नंतर घेऊ. आणि कॅन्डल्स पण घेतले आता लावायचे. लेट्स गो. चला. हो, हळू बोलते, मला सूचना द्यावी लागते. हळू बोलाच, कारण माझा आवाज जोरात आहे. हे बाई ते मस्त चर्च आहे, बट व्हेरी नाईस. इथं खूप छान डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. आणि ते काय येशू ख्रिस्तांचा पूर्ण जन्मापासून जन्माऐवजी बाळा दाखवलाय. जन्मापासून मग त्यांनी काय काय वगैरे केलं, कसं घरात राहिले वगैरे सगळं दाखवलं. अच्छा. बघे बाळा दाखवला, कारण आज त्यांचा जन्मदिवस आहे. अच्छा, हे का? आणि इथे हा जो फोटो असतो हा ह्याच्यामध्ये ते सगळ्या दुनियेला ज्ञान देत होते. लेफ्ट हा जो दाखवतो ज्ञान देत होते तेव्हाचा आहे. नुकतेच हे असं होतं की ते नुकतं त्यांना रिअलाईज झालं की आपण त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत. आणि इकडचं जे आहे ना, हे सगळ्यांनी ख्रिश्चन समाजाला प्रबोधन म्हणजे ज्ञान देण्याचं काम केलं. पण हे जेव्हा बाकीच्या लोकांना त्रासदायक वाटायला लागलं तेव्हा त्यांना असं मरण दिलं. म्हणून त्यांचं प्लसचं साईन असतं बरं, कारण लाकडी जो बांध त्यांना बांधलं होतं प्लसचं साईन होतं. हा कन्फेशन बॉक्स आहे, इथे कन्फेशन रूम आहे. सो कन्फेशन असेल तर ते करतो, बरोबर ना? हां, बरोबर. झालं, म्हणजे बंद करायची वेळ आली म्हणून शिट्ट्या मारतात. आता आम्ही जातोय आता इकडून, निघतोय आता इकडून. सो आता आम्ही कॅन्डल लावतो, मग निघतो आता इकडून. काय झालं रे? फोटो काढा. इकडे बघशील पहिले एकदा. इकडे मोठी डिश भागतोय. खाली लाव, मग खाली मेण टाक पहिले. मेण
काहीतरी प्रेम मागायचं असतं म्हणून प्रेम फ्लॅश पडला तरी हालायचं नाही. ठीक आहे. तो आता आबोलीला ते डोक्याला लावायचं घ्यायचं होतं. सो तिला 2-3 ठिकाणी मिळालं नाही तिला हवं तसं. शेवटी तिला हवं तसंच आम्हाला घ्यायला लागलं. तर तिला असं ते छान छान घ्यायला लागलं. तो आबोली आता कसं वाटतंय मग? खुश ना आता? चला तर आता खायला जाऊ. खायला जायचं होतं? भूक लागली ना आता? हां चला. हे बा आम्ही ना आता कॅम्प साईड एरियात आहे आणि जबरदस्त अशी गर्दी आहे. ट्रॅफिक जाम आहे ट्रॅफिक पूर्णपणे. किती वाजले? तरी 10 वाजले. 10 वाजायला पण हे आलं ते कॅम्पमध्ये. हां वा फुगे बघ. मी पण घेतलंय. कॅम्प एरियामध्ये कसली गर्दी आहे. 10-10:15ची वेळ वाटतच नाही. असं वाटतं संध्याकाळचे 7-7:30 झाले असते. आणि काय म्हणतात जबरदस्त गर्दी तर आहेच. वरतून पार्किंगची नुसती मारामार आहे. पार्किंगलाच जागा नाही. कॅम्पमध्ये एवढं ट्रॅफिक आहे त्यामुळे आम्हाला गाडी खूप अलीकडे लावून चालत जावं लागतंय खायला. आबोलीने कधी एवढं ट्रॅफिक बघितलं नसेल रात्री 10 वाजता. 10ला नाही बघितलं. 7-7:30 वाजता आमच्या जळगावची. पराठा स्पेशल मध्ये पाहिले का केवढ्या पराठ्यांचे ऑप्शन. चलो आमचं आता खाऊन पिऊन झालंय आणि आता घरात किती वाजले रे? 11:15 झाले. तरी ट्रॅफिकची भयंकर ट्रॅफिक आहे आज. कोणाला वाटत इथे 11 वाजले 11:15 झाले. जबरदस्त गर्दी.